दिले आहे। कोपर्डी प्रकरणातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे यानं केलेला जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। कोपर्डी प्रकरणातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे यानं केलेला जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे। भैलुमेचा दोष मुक्तीचाही अर्ज कोर्टानं फेटाळलाय। भैलुमेच्या जामिनावर आता 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी निखिल चौकर आपल्यासोबत आहेत। निखिल, नेमकी कोर्टानं काय म्हटलंय? नक्कीच कोपर्डी प्रकरणातला हा तिसरा जो आरोपी आहे नितीन भैलुमे याने या न्यायालयामध्ये जामीन अर्ज दिला होता। या कोपर्डीच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, त्यामुळे मला यातून दोषमुक्त करावं आणि जामीन द्यावा असा अर्ज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता। या संदर्भामध्ये सरकारी वकील आणि आरोपीचे वकील दोघांनी आपली बाजू न्यायालयात मांडली आणि त्यानंतर आता न्यायालयाने या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। म्हणजेच या तीनही आरोपींवर हे बलात्कार असून खून असून त्याचबरोबर कट रचल्याचा गुन्हा लागण्याची शक्यता आहे। दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीच्या वकिलाने उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली होती। याची देखील न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। 27 ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिलेली आहे आणि यापुढील सुनावणी आहे ही 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे। निखिल, आणि या सुनावणी दरम्यान किंवा आज कोर्टामध्ये आणखी काय घडलं, काय युक्तिवाद झाला का? नक्कीच या संदर्भामध्ये आरोपी जो आहे हा आरोपी घटनाच ठिकाणी नव्हता किंवा त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही, या संदर्भामध्ये युक्तिवाद हा आरोपीच्या वकिलांनी केला होता। मात्र त्याला सरकारी वकिलाने पूर्णपणे पुरावे आहेत आणि या पुराव्यामध्ये साक्षीदार देखील आहेत असं सांगून आरोपीचा जो 3 नंबरचा आरोपी आहे नितीन भैलुमे याचा इतर 2 आरोपींशी कट रचण्यापासून सुरुवातीपासून संबंध असल्याचं हे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये मांडलं आणि त्याच युक्तिवादामुळे न्यायालयाने या तिसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे। निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज फेटाळलाय। भैलुमे कोपर्डी प्रकरणातला तिसरा आरोपी आहे। भैलुमेचा दोष मुक्तीचाही अर्ज फेटाळण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।